जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा ही ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे आणि आपण या उपक्रमामध्ये दर शुक्रवारी नवीन विषय घेऊन भेटत असतो। तर आज आपण एका पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत। त्या प्रकल्पाचं नाव आहे ग्रामीण पर्यावरण शाळा। आपल्या खुल्या पर्यावरण शाळेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण शहरी पर्यावरण शाळाबद्दल जाणून घेतलं होतं। म्हणजे जसं आपण शहरी भागामध्ये पर्यावरण शाळा चालवतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील आपली एक पर्यावरण शाळा आहे। ग्रामीण भाग म्हटला की तिकडचे विषय असतात ते वेगळे असतात शहरी भागातल्या पर्यावरण शाळेपेक्षा। आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक जगण्याचे महत्त्व समजावे यासाठी ग्रामीण पर्यावरण शाळेची सुरुवात झाली। म्हणजे बरेचदा लेक्चर घेताना असं होतं की ती मुलंच आपल्याला काही काही गोष्टी शिकवतात, कारण ते निसर्गाच्या जवळ राहतात, त्यामुळे त्यांना काही गोष्टी आपल्यापेक्षा जास्त माहीत असतात। त्यामुळे ते म्हणजे शिकवण्यापेक्षा ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून शिकत असतात ग्रामीण भागातली मुलं। त्यामुळे ती आपल्याला बऱ्याचदा नवीन नवीन प्रकारची माहिती सांगत असतात। तर इकडे ग्रामीण पर्यावरण शाळेमध्ये हे दोन्ही प्रकारचे शिक्षण असतं, म्हणजे आपणही त्यांना काही शिकवतो आणि तेही आपल्याला काही नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात। तर यामध्ये आता आपण साधारण ग्रामीण पर्यावरण शाळा ही मामडोली गावाच्या आसपासच्या शाळांमध्ये चालते। मामडोली हे कल्याण मुरबाड रस्त्यावरील एक गाव आहे जिकडे आपला निसर्गायन हा प्रकल्प आहे। मी मागच्या 2-3 एपिसोडच्या आधी निसर्गायन या प्रकल्पाची देखील माहिती सांगितली होती। तर त्या मामडोली गावाच्या आसपासच्या 9 शाळांमध्ये आपलं ग्रामीण पर्यावरण शाळा चालते आणि तिथे आपण विविध प्रकारचे उपक्रम त्या मुलांसाठी घेत असतो। या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांना पाणी या विषयावरती सेशन घ्यायचं होतं। तर तिकडे आपल्या नेहा घागरे मॅडम आहेत ज्या ग्रामीण पर्यावरण शाळेमध्ये मुलांना शिकवतात। तर त्यांनी त्यांना ऍक्च्युअली एका छोट्या ओढ्याजवळ घेऊन गेले आणि तिकडे त्यांना पाणी या विषयाचं शिक्षण दिलं। म्हणजे ते मुलं निसर्गाच्या इतक्या जवळ आहे की त्यांना एखादी गोष्ट जर शिकायची असेल तर ते प्रत्यक्ष निसर्गामधूनच ते बरंच काही शिकत असतात। आणि अजून सुद्धा अनेक उपक्रम आपण घेतो, जसं की कुंभाराचं चाक आहे आपल्याकडे, तर आपण त्यांना मातीकाम शिकवतो, कशा प्रकारे तुम्ही मातीपासून नवीन नवीन वस्तू बनवू शकता, किंवा पानांच्या कलाकृती कशा प्रकारे बनवू शकता। पानं फुलांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढू शकतो आपण फुलांच्या मदतीने, किंवा पानांच्या मदतीने आपण काही डिझाईन्स करू शकतो। तर अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचे प्रशिक्षण आपण ग्रामीण पर्यावरण शाळेमध्ये मुलांना देतो। त्यानंतर नारळाच्या करवंट्या, आपण करवंट्या तर सहजपणे फेकून देतो यूज करून झाल्यानंतर, पण त्या करवंट्यांपासून पण अनेक नवीन नवीन प्रकारचे आर्टिफॅक्ट्स आपण बनवू शकतो। तर या सगळ्याचं प्रशिक्षण आपण तिथे मुलांना ग्रामीण पर्यावरण शाळेच्या अंडर देतो। आणि शहरी पर्यावरण शाळेमध्ये जसं आपण इको फ्रेंडली दिवाळी शिकवतो किंवा नैसर्गिक रंगांची कार्यशाळा घेतो, त्याच प्रकारच्या कार्यशाळा आपण ग्रामीण पर्यावरण शाळेत देखील घेतो। तर मोस्टली सध्या आपली मामडोलीच्या आसपास सुरू आहे, पण अजून बाकी आपण थोडं एक्सटेंड करण्याचं सुद्धा चालू आहे। बाकी थोड्या गावामध्ये सुद्धा आपण ग्रामीण पर्यावरण शाळा लवकरच सुरू करणार आहोत। आजचं आपलं 21वं सेशन आहे खुली पर्यावरण शाळेचं, आणि आजचा विषय आहे एथिक्स इन इको टुरिझम। तर हा विषय मांडण्यासाठी आपल्यासोबत आज उपलब्ध आहे डॉक्टर निलिमा कुलकर्णी मॅम। मॅम निसर्ग आणि प्राणी अभ्यासक आहेत। त्या वझे केळकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख आहेत।
त्यांनी 39 वर्ष ज्ञानदानाचे काम केलं आहे. PhDच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं आहे किंवा MSCच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी त्यांच्या प्रकल्पांकरता मार्गदर्शन केलं आहे. त्यांचं अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नल्समध्ये वैज्ञानिक संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी अनेक मासिक, साप्ताहिक, दैनिक, दिवाळी अंक या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी 25 वर्षांपासून पर्यावरण विषयक लेखन देखील केलं आहे. आणि आपल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या आपलं पर्यावरण हे जे मासिक आहे त्याचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण त्या आपली मासिकाची एक कमिटी आहे 6-7 जणांची. त्या कमिटीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि मासिकातला कंटेंट काय असायला हवा किंवा आपण कोणाला कॉन्टॅक्ट करू शकतो आर्टिकलसाठी, या सर्वांमध्ये मॅडमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांचं विश्वकोशासाठी प्राणीशास्त्र विभागाच्या विषय तज्ज्ञ म्हणून देखील त्यांचा सहभाग आहे. त्यांना त्यांच्या या कामासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यापैकी काही पुरस्कार मी आता सांगते. तर 2017 मध्ये मुलुंड येथे पर्यावरण स्नेही या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे. तसंच 2024 मधील ठाणे येथील समर्थ भारत व्यासपीठातर्फे दिल्या जाणाऱ्या ती या पुरस्काराच्या देखील त्या मानकरी आहेत. तर फार वेळ न घेता मी आता मॅमना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे एथिक्स इन इको टुरिझम. धन्यवाद सुरभी. नमस्कार. सर्वप्रथम पर्यावरण दक्षता मंडळाचे मी आभार मानते, कारण त्यामुळेच मला आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. दुसरं म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळाचा हा उपक्रम जो आहे खुली पर्यावरण शाळा, तो पण अतिशय वेगळा असा उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. खूपच वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आपला आजचा विषय, आज मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे, इथे अनेक विषय तुम्हाला दिसतील. एथिक्स इन इको टुरिझम, रिस्पॉन्सिबल टुरिझम, जबाबदार पर्यटन आणि नैतिक मूल्ये. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा पर्यटनाला जातो, निसर्ग पर्यटनासाठी जातो किंवा पर्यावरण पर्यटनासाठी जातो, तेव्हा आपण जबाबदारीने कसं वागायचं याविषयी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आता इको टुरिझमचे अनेक प्रकार आहेत. प्रकार म्हणजे कसं की पहिलं नेचर बेस्ड इको टुरिझम म्हणजे काय, यामध्ये आपण पर्यावरणाशी जोडले गेलेलो असतो. डायरेक्ट निसर्गात जाऊन आपण आपल्या पर्यटन स्थळी पोहोचलेलो असतो. कल्चरल किंवा कम्युनिटी इको टुरिझम मध्ये आपण ज्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो तिथल्या स्थानिक लोकांबरोबर आपण जोडले जाऊन त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे सण, त्यांच्या अन्नाविषयी किंवा त्यांच्या एकूणच राहणीमानाविषयी आपण माहिती करून घेतो. त्याला आपण म्हणतो कल्चरल इको टुरिझम. तिसरं आहे ऍडव्हेंचर इको टुरिझम, म्हणजे त्याच्यात साहसी गोष्टींचा समावेश असतो. जसं आपल्यापैकी काही जण या ऍडव्हेंचर इको टुरिझम मध्ये रॅपलिंग करत असतील किंवा ट्रेकिंग मध्ये पण थोडंसं साहस असतंच, त्याचबरोबर क्लाइम्बिंग, या गोष्टी सगळ्या ऍडव्हेंचर इको टुरिझम मध्ये येतात. त्याच्यानंतर चौथं आहे व्हॉलंटुरिझम, म्हणजे काय की एखादी संकल्पना किंवा एखादा विचार, त्यासाठी तुम्ही पर्यटन करता, वेगवेगळ्या ठिकाणी जाता आणि तो विचार तुम्ही लोकांसमोर मांडता. आता ढोबळ मनाने हे 4 प्रकार आपल्याला दिसतात इको टुरिझमचे किंवा निसर्ग पर्यटनाचे किंवा पर्यावरण पर्यटनाचे. खरं म्हणजे या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता की या सगळ्या गोष्टी एकमेकात मिसळलेल्या आहेत. म्हणजे कसं, शाश्वत पर्यटन म्हणजे सस्टेनेबल टुरिझम, कन्झर्वेशनिझम म्हणजे पर्यावरण संवर्धन, आणि इको टुरिझम म्हणजे निसर्ग पर्यटन. आपण आता इको टुरिझमला निसर्ग पर्यटन असा त्याचा उल्लेख करूया. तुम्ही बघताय की हे जे गोल आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत, ओव्हरलॅपिंग आहेत. आणि म्हणूनच इको टुरिझम जेव्हा आपण म्हणतो किंवा त्याच्याविषयी माहिती घेतो तेव्हा आपल्याला त्याच्या बरोबरच शाश्वत पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन याचा सुद्धा विचार करणं भाग पडतो. आता इको टुरिझम म्हणजे निसर्ग पर्यटन किंवा पर्यावरण पर्यटन, तिथे जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय गरजेचं असतं तर निसर्गाबद्दल आदर आणि प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. तसंच निसर्गात गेल्यावर जे आपल्याला वन्यजीव दिसतील, झाडं दिसतील, वनस्पती दिसतील, त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम असणं आवश्यक आहे.
कारण सगळ्यात प्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्यांच्या घरात, त्यांच्या अधिवासात जातोय याची जाणीव कायम आपल्या मनात असायला हवी जेव्हा आपण पर्यटनाला बाहेर पडतो, निसर्ग पर्यटनासाठी बाहेर पडतो. मगाशी म्हटलं तसं कल्चरल इको टुरिझम मध्ये स्थानिक लोकांना समजून घेणं, त्यांचे रीतिरिवाज समजून घेणं, सांस्कृतिक देवाणघेवाण त्यामध्ये होत असते. तसंच स्थानिक लोकांना त्यांच्या अर्थकारणामध्ये सुद्धा आपण थोडाफार सहभाग घेऊ शकतो. आपण जेव्हा निसर्ग पर्यटनाला जातो ना, तेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होण्यासाठी जायला पाहिजे. जसं आपण निसर्गात जातो तसं आपल्याला निसर्ग संवर्धनाविषयी सुद्धा खूप माहिती आपोआप कळत जाते. आणि मला म्हणून असं वाटतं की इको टुरिझम किंवा निसर्ग पर्यटन हे एक वेगळ्या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे, असं मला फार मनापासून वाटतं. आता आपण सगळेच निसर्ग पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. जसं जंगल सफारी, विविध प्रकारची जंगलाची भाषा असते, त्याच्याविषयी एक वेगळा, खरं म्हणजे वेगळं प्रेझेंटेशन होऊ शकेल. जंगलाची भाषा कुठली असते त्याविषयी आपण जास्त आता बोलणार नाही आहोत. पण आपण कुठे कुठे जातो पर्यटनाला, तर जंगल सफारी जातो, समुद्र किनाऱ्यावर जातो, गड किल्ल्यांवर जातो, जंगलात नुसत्या भटकंतीसाठी जातो, ऐतिहासिक ठिकाणी जातो, देवळं, स्मारक, डोंगर दऱ्या. क्वचित शहरातली लोक प्राणी संग्रहालय बघायला जातात, वनस्पती उद्यानात जातो, पक्षी निरीक्षण करण्यासाठी जातो, धबधब्यांवर पावसाळ्याच्या दिवसात खास करून जातो. या सगळ्या ठिकाणी खरं म्हणजे ही यादी तशी तुम्ही वाढवू शकता. जिथे जिथे निसर्ग आहे तिथे तिथे आपण जातो, त्याला आपण निसर्ग पर्यटन म्हणू शकतो. आता जेव्हा आपण निसर्ग पर्यटनासाठी जातो ना, तेव्हा तिथल्या जी काय परिसंस्था असेल, जो काय अधिवास असेल, तो समजून घेणं खूप महत्वाचं असतं. वन कॅन गो टू जंगल ऑन फूट, ऑन बायसिकल, इन जिप्सी, इन कॅन्टर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जंगलात जाऊ शकता. आता तुम्ही समजा ट्रेलला जाणार असाल तर तुम्ही पायी जाता. काही काही जंगलांमध्ये सायकलवरनं तुम्ही पक्षी निरीक्षणासाठी जाऊ शकता. तर मोठ्या राष्ट्रीय उद्यानात तुम्ही जिप्सी किंवा काही वाहन घेऊन जाऊ शकता. काही काही ठिकाणी तुम्ही हत्तीवर बसून सुद्धा निसर्ग पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्याच्यात काही विशेष आपण म्हटलं नाहीये. पण मला महत्वाचं सगळ्यात काय वाटतं माहितीये का, जेव्हा तुम्ही निसर्ग पर्यटनाला जाता ना, तेव्हा इन्फॉर्म व्हिजिट्स शुड बी मेड. म्हणजे काय, जाण्यापूर्वी जागेचा इतिहास, भूगोल, संस्कृती, तेथे सापडणारे जीव याचा अभ्यास, अगदी अभ्यास नाही म्हणता येणार, पण त्याची थोडीशी माहिती घेऊन जर आपण गेलो ना, तर आपण त्या ठिकाणी जास्त आनंद मिळवू शकू. जसं आपण म्हणतो ना, कुठलंही डिसिजन घेताना, निर्णय घेताना, इट शुड बी एन इन्फॉर्म डिसिजन. म्हणजेच जाणीवपूर्वक घेतलेलं डिसिजन किंवा निर्णय. तसंच आपण जेव्हा निसर्ग पर्यटनाला जातो तेव्हा त्या जागेविषयी आपण, आणि हल्ली तर काय किती सोपं आहे, एक क्लिकवर तुम्हाला त्या जागेची माहिती, त्याचा सगळा अगदी इतिहास, भूगोल सगळं कळू शकतो. तेवढं थोडंसं होमवर्क जर आपण केलं ना, तर मी तुम्हाला सांगते नक्की तुम्हाला त्या जागी जास्ती आनंद मिळू शकेल. सो इन्फॉर्म व्हिजिट्स आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जाण्यापूर्वी जागेच्या विषयी माहिती काढून त्याविषयी थोडंसं जाणून घेतलं ना, तर खूप जास्ती मजा येते. आता 4 प्रकारचे इको टुरिझम आपण बघितलं, पण जास्ती भर आजच्या या आपल्या वेळेच्या बंधनामुळे जास्त भर आपण फॉरेस्ट किंवा जंगल किंवा सँक्च्युरीज म्हणजे अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं याच्यावर जास्ती भर दिलेला आहे. आता जेव्हा आपण या ठिकाणी जातो, यापैकी कुठल्याही ठिकाणी, मगाशी म्हटलं तसं जंगल हे प्रथम वन्यजीवांचं घर आहे आणि नंतर माणसांसाठीचं पर्यटन स्थळ आहे. आपण पर्यटन स्थळ म्हणून तिथे जातो, पण आपण पहिला भाग विसरून जातो की हे पहिल्यांदा वन्यजीवांचं घर आहे. तर हे होता कामा नये. एखादा प्राणी पाहण्याचा हट्ट असू नये असं मला स्वतःला वाटतं. कारण जंगलाचा जो अनुभव आहे ना, जंगलात असण्याचा अनुभव घेणं हा पण तितकाच सुंदर असू शकतो. आणि म्हणून एखादा प्राणी पाहण्याचा हट्ट आपण मनात ठेवू नये, कारण त्यासाठी मग अनेक चुकीच्या गोष्टी आपण करतो. त्यामुळे आपण प्राण्यांबरोबरच जंगल अनुभवायला शिकलं पाहिजे.
तरच त्या निसर्ग पर्यटनात आपल्याला खूप मजा येईल. आता खाली काय म्हटलंय मी की लर्न टू रीड द हॅबिटॅट, म्हणजे आपण जंगल वाचन, मगाशी जसा एक शब्द आला जंगल वाचन, तसंच जंगल वाचन करायचं म्हणजे काय, तर जंगल हे खुलं पुस्तक आहे. आणि भाषा कुठली आहे, हे पुस्तक वाचण्याची वेगवेगळ्या प्रकारची भाषा आहे. म्हणजे कशी की लेग किंवा पग मार्क्स म्हणजे पायाचे ठसे, किंवा प्राण्यांच्या विष्ठा, किंवा झाडांवर त्यांनी केलेले काही खुणा, किंवा खाली जमिनीवर काही आपल्याला खुणा दिसतात. नंतर प्राण्यांनी खाऊन खाली पडलेली पानं, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, नंतर वेगवेगळ्या प्रकारची काही वेळा आपल्याला गुहा दिसतात, किंवा काही काही वेळा खाली जमिनीत जाणारे प्राणी त्यांच्या जागा दिसतात. तर त्याचप्रमाणे चाटण, लोटण, घासण, ढवसण या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. चाटण म्हणजे काय, तर प्राण्यांना क्षार जेव्हा कमी पडतात तेव्हा ते जंगलातल्या अशा एखाद्या भागात जातात आणि तिथे चाटून ते स्वतःच्या क्षारांसाठीची जी त्यांची गरज असते ती भागवतात. लोटण म्हणजे अक्षरशः प्राणी तिथे लोटतात, म्हणजे लोळण घेतात, आणि लोळण घेताना खूर घासतात, माती उकरतात, उठतात, पुन्हा बसतात, पुन्हा झोपतात. त्यामुळे तिथे एक प्रकारचा एक असा भाग तयार झालेला असतो की ज्याच्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की इथे कुठला प्राणी येऊन गेलाय. घासण म्हणजे झाडावर त्यांनी घासलेली शिंग म्हणा किंवा खुरं म्हणा, याच्यावरनं सुद्धा आपण कुठला प्राणी येऊन गेलाय हे ओळखू शकतो. ढवसण म्हणजे एक अशा प्रकारची जागा असते जंगलामध्ये जिथे प्राणी आनंदाने स्टॅम्पिंग करतात, म्हणजे पाय आपटून तिथे ते खेळतात म्हटलं तरी हरकत नाही. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे जंगलची भाषा आहे. तर ती भाषा पण आपण शिकली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला जंगल चांगल्या प्रकारे वाचता येईल. म्हणजे नुसतंच पर्यटनासाठी जंगलात गेलो आणि आलो, हा प्राणी बघितला आणि परत आलो असं न करता आपण जंगल वाचन पण केलं पाहिजे. पण मला वाटतं त्याचा एक वेगळा प्रेझेंटेशन, वेगळा विषय होऊ शकतो, आपण कधीतरी त्याच्याविषयी बोलू. आता टुरिझम इन डिफरंट हॅबिटॅट इकोसिस्टम्स, फॉरेस्ट हॅबिटॅट, पार्क्स अँड सँक्च्युरीज. आता याच्यात आपण एक एक विषय घेऊया. पहिलं जसं मगाशीच म्हटलं तसं लव्ह फॉर वाईल्ड लाईफ, आपल्याला वन्य प्राण्यांविषयी आपलेपणा, आदर आणि प्रेम वाटणं अत्यंत गरजेचं आहे. नुसतं वन्य प्राणी, प्रत्येक जीवाबद्दल आपल्याला आदर वाटला पाहिजे. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी याबद्दल आपल्याला आदर आणि प्रेम दोन्ही वाटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जंगलात जातो ना, तेव्हा ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात, सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना पाळण्यासाठी असतात, आणि त्या आपण पाळल्या तर ते जबाबदार पर्यटन होतं. तसंच आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपण त्यांच्या क्षेत्रात गेलेलो आहोत, जसं मगाशी म्हटलं तसं. आणि नॅशनल पार्क म्हणजे अभयारण्य म्हणा किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणा, ते दोन भागात विभागलेलं असतं. गाभा क्षेत्र असतं आणि बफर क्षेत्र असतं. आणि आपण जे फिरत असतो ना, ते बफर क्षेत्रात फिरत असतो. गाभा क्षेत्र म्हणजे खूप आतला भाग, जवळजवळ बऱ्याच राष्ट्रीय उद्यानांमध्ये अर्ध्यापेक्षा थोडा कमी, जेवढं क्षेत्रफळ असेल अर्ध्यापेक्षा थोडं कमी क्षेत्रफळ गाभा क्षेत्र असतं, जे प्राण्यांचा प्राण्यांची खाजगी जागा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच आपण टू रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी, आपण कधीही गाभा क्षेत्रात जाण्याचा आग्रह आपल्या चालकाला किंवा आपल्या गाईडला करता कामा नये, आणि त्यालाच म्हणायचं जबाबदार पर्यटन. कारण अशा अनेक वेळा मी बघितलंय की माणसं काही काही आमिष दाखवून किंवा काही काही त्याला भरीस पाडतात आणि गाभा क्षेत्रात गाडी नेतात. कारण गाभा क्षेत्रात एकदा गाडी नेली की मोठा आर्थिक नुकसान त्या ड्रायव्हरचं होतं, पण तरी सुद्धा त्या माणसाच्या व्यक्तीच्या हट्टापायी कधी कधी गाभा क्षेत्रात गाडी नेली जाते. तर हे आपण अजिबात करता कामा नये, आणि कोणी करत असेल त्याला थांबवलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणूया जबाबदार निसर्ग पर्यटन. रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी हे आता म्हटलं. आणि संपूर्ण त्यांचा जो अधिवास आहे तो अधिवास आपण स्वीकारला पाहिजे की हा त्यांचा अधिवास आहे. कारण आपण पर्यटन म्हणून जातो, ते आपल्यासाठी पर्यटन स्थळ असतं, पण प्रथम तो त्यांचा अधिवास असतो, जसं आपण आधी म्हटलं. नंतर आपण निसर्गाशी कपडे कसे घालावेत, आपण जेव्हा जातो तेव्हा कपडे कुठल्या प्रकारचे घातले जावेत.
निसर्गाशी एका शब्दात एकाच वाक्यात सांगायचं तर निसर्गाशी एकरूप होणारे कपडे घातले पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की डोक्यावर कॅप किंवा हॅट घालावीच, पण त्यामुळे ना प्राण्याला आपल्या डोक्याच्या साईजचा अंदाज येत नाही. आणि त्याचं एक रिलेशन असं आहे की प्राणी समोर जो कोण जीव असेल, व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल, त्याला त्याच्या डोक्याच्या साईज वरनं जज करत असते. आणि म्हणून कॅप घातली, हॅट घातली, एरवी पण उन्हामध्ये वाऱ्यामध्ये आपल्याला कॅप आणि हॅट उपयोगीच पडते. तसंच कपडे घालताना अतिशय भडक रंगाचे कपडे घालणं टाळलं पाहिजे, म्हणण्यापेक्षा नाही घातले पाहिजेत. फ्लोरोसेंट कपडे नकोत. आणि कपडे म्हणजे कसे असावेत, निसर्गाशी एकरूप. म्हणजे कुठला रंग बाबा, तर हिरवट रंग, खाकी रंग किंवा काळपट हिरवा रंग. डोक्यावर कॅप किंवा हॅट घातली तर प्राण्याला आपल्या डोक्याच्या साईजचा अंदाज येत नाही आणि ते नेहमीच आपल्यासाठी बरं असतं. तसंच कुठलेही कपडे आपण जेव्हा निसर्ग पर्यटनाला जातो, जिप्सीमध्ये किंवा कॅन्टरमध्ये बसून जातो, तेव्हा अगदी भडक रंगाचे कपडे कधीही घालू नये. तसंच फ्लोरोसेंट कपडे नकोत. आणि जसं म्हटलंय तसं निसर्गाशी एकरूप होणारे कपडे आपण घातले पाहिजेत, ज्यायोगे आपण कॅमोफ्लॅज होऊ, म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप झालेले वाटू. जंगल कुठल्या प्रकारचं आहे त्याप्रमाणे आपण आपले कपडे घालायला शिकलं पाहिजे. दुसरं लिटरिंग, म्हणजे कुठेही आपण कचरा टाकता कामा नये. हे तर माझ्या मते आपण कुठेही गेलो, अगदी निसर्ग पर्यटनच कशाला, कुठेही घराबाहेर पडलो तरी कुठेही आपण कचरा कुठल्याही प्रकारचा टाकता कामा नये. प्लास्टिक तर नाहीच. प्राण्यांच्या तिथे तुम्ही गेला असाल तर प्राण्यांना कधीही अन्न किंवा काही खायला देण्याचा प्रयत्न आपण करू नये. तसं न केल्यास तर ते खरं जबाबदार निसर्ग पर्यटन ठरू शकेल. आता आपण जेव्हा निसर्ग पर्यटनाला जातो, जंगलामध्ये जातो, आपण जंगलाविषयी बोलतोय किंवा पार्क आणि सँक्च्युरी बद्दल बोलतोय, तेव्हा आपल्याला फोटो पण काढायचा असतो. आणि हल्ली तर काय सगळ्यांकडे मोबाईल, त्यामुळे फोटो काढणं अगदी प्रत्येक जणच फोटोग्राफर झालेला असतो. पण मला असं वाटतं फोटो काढावेत जरूर, परंतु आपण प्राण्याच्या किती जवळ जाणं योग्य आहे हे आपल्याला माहित पाहिजे. कारण आपण साधी दोन माणसं एकमेकाशी बोलत असताना सुद्धा आपण अंतर ठेवून बोलतो. तर प्राण्यांना बघायचंय तर ते रिस्पेक्टेबल डिस्टन्स आपण ठेवलाच पाहिजे. तसंच फ्लॅश, ते मला वाटतं सगळ्यांनाच माहितीये की फ्लॅश, प्राण्यांचं चित्रीकरण करताना आपण कधी फ्लॅश वापरता कामा नये. तसंच आपल्या कुठल्याही वागणुकीमुळे, वर्तणुकीमुळे किंवा हालचालीमुळे त्यांच्या पिल्लांना काही वाटता कामा नये. म्हणजेच त्यासाठी आपण किती जवळ जाणं हे सगळ्यात पहिलं ठरवणं महत्वाचं आहे. आणि तसंच आपण ठरवून अंतरावरनं जर बघितलं प्राण्याला तर ते मला वाटतं जबाबदार निसर्ग पर्यटन ठरू शकेल. जसं मगाशी म्हटलं तसं एंट्री टू कोर झोन इज नॉट अलाउड. आपण गाभा क्षेत्रात जायचा हट्ट कधीही धरता कामा नये. मेंटेन सेफ डिस्टन्स. आणि पर्टिक्युलरली हे आता आपण जंगलाविषयी बोलते, पण इव्हन अगदी पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी जेव्हा पक्षी निरीक्षक नुसते निरीक्षण न करता जेव्हा फोटो पण काढायला बघतात, तेव्हा त्या घरट्याच्याच किती जवळ जावं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. जावं किंवा जाऊ नये हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पक्ष्यांचे घरट्यातल्या अंड्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा पक्ष्यांचे पिल्लांचे फोटो काढण्यासाठी अगदी झाडावर चढून सुद्धा पक्षी त्यांचे फोटो काढणं हे अतिशय चुकीचे, बेजबाबदार पर्यटन असं म्हणता येईल त्याला. तसंच आपण जेव्हा जिप्सीमधनं किंवा वाहनामधनं जात असतो तेव्हा जर्की मुवमेंट्स, म्हणजे कुठली अशी झपकन केलेली हालचाल आपण टाळली पाहिजे, कारण त्याच्यामुळे प्राण्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप एक्साइटमेंट मध्ये इकडून तिकडे किंवा वाहनामध्येच जागा बदल करत असतो. ते पण करता कामा नये आणि त्यालाच म्हणतात जबाबदार पर्यटन. जसं कपड्यांचं म्हटलं तसंच आपण जंगलात जाताना, निसर्ग पर्यटनाला जाताना कुठल्याही प्रकारची परफ्यूम किंवा सेंट लावून जाता कामा नये. कारण कसं आहे ना, प्राण्यांना ठराविक गंध त्यांच्या ओळखीचे असतात. हे असे कृत्रिम किंवा अनैसर्गिक गंध त्यांच्या नाका, आणि त्यांचं नाक अतिशय सतर्क असतं. समजा हे असे कृत्रिम आणि अनैसर्गिक गंध त्यांना वास त्यांना आला तर त्यांची प्रतिक्रिया काहीतरी वेगळी असू शकते.
जसं मधमाशांच्या बाबतीत तर म्हणतात की इवन सिगरेटचा धूर, आता जंगलात कोणी सिगरेट जनरली ओढत नाहीत, पण तशा प्रकारचा तंबाखू युक्त गोष्टींचा समजा त्यांना वास आला तर त्या मधमाशांची प्रतिक्रिया वेगळी असू शकते, आणि म्हणूनच जंगलात जाताना आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. नंतर आलं आवाज, नॉइज. आता टेप रेकॉर्डर वगैरे कोणी जनरली लावत नाहीत, पण त्याच्या पुढच्या गोष्टी ज्या लिहिल्यात त्या बघा तुम्ही. शाउटिंग अँड एक्साइटमेंट, म्हणजे आपण इतके आनंदात, प्राणी दिसला म्हणून इतके आनंदात असतो, आणि त्या एक्साइटमेंट मध्ये आपण दुसऱ्या जिप्सी मधल्या माणसाला, व्यक्तीला हाका मारून सांगत असतो की आम्हाला दिसला, वाघ दिसला, वाघ दिसला. ही एक्साइटमेंट असते, पण हे असं करणं अतिशय चुकीचं आहे. तसंच एकमेकांना हाका मारणं किंवा एकमेकांना कशा, प्राण्याला, काही काही माणसं तर प्राण्यांना सुद्धा बघून काहीतरी नाव घेऊन हाका मारत असतात किंवा शिट्ट्या वाजवत असतात, शिट्टी वाजवून बोलवत असतात, ज्यामुळे त्यांना चांगला फोटो मिळू शकेल. तर या सगळ्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या गेल्या पाहिजेत, आणि त्यालाच आपण म्हणूया जबाबदार निसर्ग पर्यटन. आता जसं मगाशी म्हटलं तसं, जसं गाभा क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्या चालकाला भरीस पाडलं जातं, तसंच जी ठराविक स्पीड वेग ठरलेला असतो जंगलामध्ये वाहनांचा, तो वेग ओलांडून त्याला जास्ती लवकर जाण्यासाठी त्याला भरीस पाडू नये, हे सुद्धा आपलीच जबाबदारी. आणि असं जर कोणी करत असेल तर आपण त्या व्यक्तीला थांबवलं पाहिजे. जसं वासांबद्दल आपण म्हटलं, तसंच प्राण्यांना काही काही आवाज त्यांच्या ओळखीचे असतात, फॅमिलियर टू सर्टन साऊंड्स. जसं एखादं फळ पडलं खाली किंवा पाण्यात उडी टाकली कोणी, नॉर्मली जे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे कॉल्स असतात, एकमेकांना ते बोलवतात, या सगळ्या आवाजांशी ते फॅमिलियर असतात, ते त्यांना ओळखीचे असतात. पण समजा आपण विचित्र काहीतरी आवाज काढायला लागलो तर मला वाटतं त्यांची प्रतिक्रिया अतिशय वेगळी असू शकते, आणि म्हणून कुठलेही कृत्रिम म्हणा किंवा ॲबनॉर्मल असे आवाज आपण काढणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. म्हणजेच तोंड बंद, नाक, कान, डोळे सतर्क ठेवले पाहिजेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण जंगलात जातो किंवा इव्हन निसर्गात जातो, तेव्हा तिथून काहीही गोष्टी उचलून न आणणं म्हणजेच जबाबदार पर्यटन. जास्त करून जंगलात जेव्हा आपण जातो ते आपल्याला कधी कधी सापाची कात दिसते, कधी कधी हॉर्न्स दिसतात म्हणजे शिंग दिसतात, कधी कधी पक्ष्याचं छानसं फेदर म्हणजे पीस दिसतं, किंवा झाडाचा बार्क, झाडाचं जे खोड असतं त्या खोडाचा भाग, त्याच्यावर काही प्रकारचं फंगस असेल तर ते आपल्याला काढावं. असं या सगळ्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी आपण जंगलातनं उचलून आणता कामा नये. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाहनातून कधीही बाहेर पडायचं नाही. आता आपण चालत जेव्हा जात असतो, जेव्हा ट्रेल असतो आपला, आपण जंगलातून एखादा किलोमीटर नेचर ट्रेल करतो, त्यावेळी हातात एक काठी असणं गरजेचं असतं. त्यावेळी आपण पायीच असतो, पण आपण सतर्क असतो. जेव्हा आपण वाहनात असतो तेव्हा काहीतरी उचलण्यासाठी, किंवा आता पाय दुखले, कंटाळा आला म्हणून खाली उतरून, वाहनाच्या खाली उतरणं हे सगळ्यात चुकीचं आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं कुठलीही गोष्ट जंगलातनं उचलणं हा खरं म्हणजे वाईल्ड लाईफ ऍक्टच्या नुसार गुन्हा देखील आहे. त्यामुळे तुमच्याकडे समजा अशा काही गोष्टी सापडल्या तर तुम्हाला त्या गुन्ह्याखाली अटक सुद्धा होऊ शकते. या साध्या साध्या गोष्टी आहेत, आपल्याला बऱ्याचशा जणांना कदाचित माहीत असतील, पण या गोष्टी आपण अगदी ठरवून पाळल्या पाहिजेत. आता आपण समजा एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या तिथे गेलो पर्यटनासाठी, तर आपण तिथली हिस्ट्री म्हणजे तिथला इतिहास जाणून घेतला पाहिजे. आपण बरेच वेळा बघतो अशा ऐतिहासिक वास्तूंच्या तिथे माणसं जेव्हा जातात पर्यटनासाठी, तेव्हा तिथे काहीतरी स्वतःची नावं लिहून ठेवतात, काहीतरी खूण करून ठेवतात की आम्ही येऊन गेलो. तर हे सगळं या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत चुकीचं आहे, आणि असं न करणं म्हणजेच जबाबदार पर्यटन आहे. आता हे एक ठिकाण असं आहे, वॉटर बॉडीज किंवा सी शोर, इथे पण आपण खूप वेळा निसर्ग पर्यटनासाठी जातो. आता यामध्ये आपण नदी किनारी जातो किंवा समुद्र किनाऱ्यावर जातो किंवा समुद्रातनं बोट घेऊन समुद्राच्या आत जातो किंवा धबधब्याजवळ जातो. या सगळ्या वेळी जसं प्राण्यांचं संरक्षण गरजेचं आहे, तसंच आपलं स्वतःचं संरक्षण सुद्धा गरजेचं आहे. आपण
आपला जीव धोक्यात टाकणं हे केव्हाही चुकीचंच आहे. त्यामुळे फॉलो सेफ्टी मेजर्स, डू नॉट गॅदर शेल्स विथ ॲनिमल्स, अल्गे, कोरल्स एटसेट्रा. समुद्र किनाऱ्यावर जास्त करून आपण शंख शिंपले गोळा करण्याच्या मागे असतो, पण काही काही वेळा आपल्या लक्षात येत नाही त्या शिंपल्यामध्ये, त्या शंखामध्ये प्राणी असतो आणि मग तो त्या प्राण्याला नुकसान होतं, प्राणी मरून जातो आणि आपण आपल्या आनंदासाठी फक्त त्याला गोळा केलेलं असतं. तर तसं करणं आपण टाळलं पाहिजे. अल्गे किंवा कोरल्स कुठल्याही प्रकारचा जीव आपण समुद्राच्या पाण्यातनं उचलून किंवा समुद्राच्या वाळूवरून सुद्धा उचलून आणता कामा नये, कारण तो जीव वाळूवर थोड्या वेळासाठी आलेला असतो आणि तो परत लाटेबरोबर परत जाणार असतो. त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठलाही प्राणी समुद्र किनाऱ्यावरनं उचलता कामा नये. बर्ड्स कॅन चोक, प्लास्टिक समजा आपण टाकलं, कुठलाही कचरा टाकला तर बर्ड्स कॅन चोक टू डेथ. अनेक पक्ष्यांना मृत्यू येऊ शकतो त्या प्लास्टिकमुळे. तसंच काही काही किनाऱ्यावर तुम्हाला प्राणी दिसतात, म्हणजे कसं, काही आता अलिबागच्या किनाऱ्यावर तुम्ही गेला, अलिबागच्या त्या फोर्ट म्हणजे जो किल्ला आहे त्याच्या तिथून तुम्ही दगडांवरनं चालत गेला तर तुम्हाला ऑक्टोपस दिसू शकतो, जेलीफिश दिसू शकतो. तर अशा वेळी हे प्राणी हातात घेणं हे अतिशय चुकीचं आहे. ते कधीही लाईव्ह ॲनिमल्स म्हणजे जिवंत प्राण्यांशी कधी पाण्यात असताना खेळू नये. आणि एकूणच इकोसिस्टीम म्हणजे त्या परिसंस्थेला कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. या सगळ्या गोष्टी दिसायला अगदी साध्या साध्या आहेत, पण आपण त्या सहजपणे बेजबाबदारपणे करत असतो. आणि म्हणूनच मला वाटतं जबाबदार पर्यटन म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवं. जसं धबधब्यासाठी तुम्ही गेलात, धबधब्याच्या खाली तुम्ही डोह झालेला असतो तयार, त्या डोहाच्या विषयी आपल्याला माहिती नसते आणि त्या डोहात उतरताना अनेक दुर्दैवी वाईट घटना घडलेल्या आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा ते आपण टाळलं पाहिजे. आता इथे प्राण्यांचा संबंध नाहीये किंवा जीवांचा संबंध नाही, तर आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे. तसंच धबधब्याच्या उगमाजवळ सुद्धा जाणं टाळलं पाहिजे, कारण पाण्याचा फोर्स एवढा असतो की तो अतिशय धोक्याचा ठरू शकतो आपल्यासाठी. बोटीत जाताना, जेव्हा तुम्ही बोटीतनं जात असाल समुद्रात किंवा कुठल्याही वॉटर बॉडीमध्ये, तेव्हा सेफ्टी मेजर्स सगळी घेतली गेलीत की नाही याचं आपण आवर्जून बघितलं पाहिजे. म्हणजे सेफ्टी गॅजेट्स आहेत की नाही लोकांना घालायला, किंवा प्रवाशांचा आकडा म्हणजे किती माणसं या बोटीत बसणं आवश्यक आहे त्याप्रमाणेच त्या बोटीमध्ये माणसं बसवली गेली पाहिजेत याकडे आपण लक्ष वेधून घेतलं पाहिजे तिथल्या माणसाचं. आणि त्याचप्रमाणे आपण त्याचा वी शुड इन्सिस्ट ऑन की नाही आम्हाला सेफ्टी गॅजेट मिळाल्याशिवाय आम्ही बोटीत बसणार नाही, अशा प्रकारचं जर आपण वागलो तरच मला वाटतं ते जबाबदार पर्यटन ठरू शकेल. आता या तुम्ही माउंटेन हिल्स किंवा डोंगरावर गेलात तर सेफ ट्रॅव्हलर राहा, इन्स्ट्रक्शन पाळा. नंतर मगाशी म्हटलं तसं काहीही तिथलं पानं, फुलं, झाडं, रोपं काहीही उचलू नका. तसंच जास्त करून जेव्हा तुम्ही पाण्यात, जमिनीवर सुद्धा आणि पाण्यात सुद्धा एखादा दगड असा उचलून उलटा करून बघता, पायाने नुसता सहज उलटा करता, जंगलामध्ये खास होतं हे, तर तसं करणं आपण टाळलं पाहिजे, कारण त्या दगडाखाली काही जीव असू शकतात जे आपल्याला धोकादायक ठरू शकतात. आणि जेव्हा तुम्ही जंगलातून चालत जात असता म्हणजे ट्रेलला जात असता तेव्हा नेहमी स्वतःजवळ एक काठी असणं गरजेचं असतं, ज्यामुळे तुम्ही मार्ग काढत, अगदी छोटी पाऊलवाट असली तरी सुद्धा आजूबाजूच्या गवतात तुम्ही काठी फिरवली की तुम्हाला साधारण अंदाज येतो. तिथे असलेले जीव मग निघून जातात, त्यांना काही धोका नाही आणि आपल्याला सुद्धा धोका नाही, म्हणून एक काठी असणं नेहमी गरजेचं असतं. बॉटनिकल गार्डन मध्ये गेलात किंवा इव्हन जंगलात गेलात तरी सुद्धा तिथून पानं सहज आपली जाता जाता पानं तोडलीत, तसं करणं टाळलं पाहिजे. फुलं, तुम्हाला पाहिजे तेवढे फोटो तुम्ही काढा आणि त्याचा अभ्यास करा. अभ्यासासाठी अगदी लिमिटेड नंबर मध्ये तुम्ही म्हणजे लिमिटेड प्रमाणात तुम्ही वनस्पती घेऊ शकता, पण हल्ली ते सुद्धा वनस्पती स्पेसिमेन म्हणून आणणं हे सुद्धा आता कमी झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही झुऑलॉजिकल पार्क मध्ये जाता किंवा तुम्ही झू मध्ये जाता, झुऑलॉजिकल पार्क आणि झू मध्ये थोडासा फरक आहे. तर कधीही तुम्ही प्राण्यांना इरिटेट करू नका, म्हणजे प्राण्यांना चिडायला होईल असं तुम्ही करू नका, वागू नका. हे तुम्ही जेव्हा करत नाही तेव्हाच कळतं की तुम्हाला त्या प्राण्यांविषयी पण आदर आहे, आणि त्यालाच आपण म्हणूया जबाबदार पर्यटन, निसर्ग पर्यटन. बर्ड वॉचिंग मध्ये जसं मी म्हटलं तसं याच्या
अगदी घरट्याच्या जवळ जाऊन हॅचलिंग्सना काही वेळा पिल्लांना उचलून बघायचं, किती आहेत ते बघायचं, किंवा अंडी किती आहेत ते बघण्यासाठी खूप जवळ जाणं, हे मगाशी म्हटलं तसं हे करता कामा नये. नंतर धार्मिक स्थळी आपण समजा गेलो, ते सुद्धा निसर्ग पर्यटनच आहे, कारण आजूबाजूला बागा वगैरे असतात आणि नैसर्गिक एरिया असतो, निसर्ग असतो. त्यामुळे तिथे पण तुम्ही गेलात तर तुम्ही त्या ज्या धार्मिक ठिकाणी तुम्ही जाताय त्या धर्माचा आदर ठेवला पाहिजे, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे. तुम्हाला नसेल जर आज जायचं तर न जाणं सगळ्यात योग्य, आणि गेलात तर तुम्ही तिथले जे नियम आहेत ते तुम्ही पाळायला शिकलं पाहिजे. नंतर कुठल्याही ठिकाणी, यापैकी आपण आता ज्या गोष्टी बोललो, कुठल्याही ठिकाणी गेलात तरी कुठेही आपण कचरा हा टाकता कामा नये. आता इथे 3-4 फोटो मी दाखवले. आता हा वाघ विचारतोय या फोटोग्राफरला की डू यू माइंड टीचिंग युअर प्रायमेट कझिन हाऊ टू कीप ए रिस्पेक्टेबल डिस्टन्स. म्हणजे तुमच्या बांधवांना तुम्ही जरा सांगू शकाल का की रिस्पेक्टेबल डिस्टन्स कसा ठेवायचा एकमेकाशी. आता त्यांनी त्याचा कॅमेरा जवळजवळ त्याच्या डोळ्यात घातलेला आहे वाघाच्या, एक जस्ट कार्टून ऍज सच. आता हा फोटो तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल पेपरामध्ये. हा ताडोबाचा फोटो आहे आणि तुम्ही बघताय मध्यभागी वाघ अडकलेला आहे. अक्षरशः वाघाला बाहेर पडायला जागाच नाही, कारण वाघ दिसला असं कळल्यानंतर माणसं, जसं मी मगाशी म्हटलं तसं, वाहनांना अत्यंत वेगाने न्यायला सांगतात ड्रायव्हरला आणि त्या ठिकाणी वाघ बघण्यासाठी पोचायचं असतं. अशा वेळी काय होतं, कुठल्याही डिसिप्लिन शिवाय वाटेल तशी वाहनं उभी केली जातात जिथून आपल्याला वाघ दिसू शकेल, आणि मग आता तुम्ही बघताय त्या वाघाला बाहेर पडायला जागा नाही. हे खरंच माणसाचं अतिशहाणपण म्हणायचं की प्राण्याचं मुकेपण म्हणायचं. आता ही बेपर्वाई कधी थांबणार असं पेपरात कॅप्शन दिलेलं आहे, पर्यटकांनी वाघाला घेरले, ही बेपर्वाई कधी थांबणार. आणि ही थांबवण्यासाठीच आपल्याला जबाबदार निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे समजून घेणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. मला वाटतं आपल्याला कळतं पण वळत नाही, असं बऱ्याचशा प्रकारात असं होतं. इथे सुद्धा बघा, त्याच्या संयमाचा, सहनशीलतेचा अंत पाहू नका. किती जवळ वाघ दिसला, त्याच्या मागून मागून तुमचं वाहन चाललंय, पण त्याच्या किती जवळ तुम्ही जाणार. असा एक पॉइंट येईल की ज्यावेळी वाघाला असुरक्षित वाटेल, इरिटेट होईल आणि तो मागे वळून त्यांनी समजा वेगळी प्रतिक्रिया दिली तर मग काय होईल. त्यामुळे आपण त्या नियमात बसेल असं ते योग्य अंतर ठेवूनच राहिलं पाहिजे वन्य प्राण्यांपासून. आता हे एक मसाई माराचं दृश्य, तुम्हाला इथे काय फक्त पूर्ण श्रब लँड दिसते मसाई माराची, केनिया. हा खाली आहे तो एक बिबट्या आहे, आणि हा लेपर्ड आम्ही बघितला, सकाळी आम्ही बघितला, आणि त्यांनी त्याची शिकार वर झाडावर नेऊन ठेवली. पण आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की हा संध्याकाळी ती शिकार खाण्यासाठी येईल, आता तो निघून गेला. ते आम्ही बघितलं. मग दुपारी 3:45च्या सुमारास आम्ही परत आलो. तुम्हाला कल्पना नाही येणार, पण या झाडाच्या या बाजूला म्हणजे माझ्या बाजूला जवळजवळ 80 ते 100 गाड्या उभ्या आहेत त्या लेपर्डला झाडावर चढणं त्याचं बघण्यासाठी. आणि काही गाड्या इतक्या जवळ आलेल्या असतात की इकडे तिकडे बघून आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात की तो इरिटेट झालेला आहे. तर हे असं करणं पूर्ण चुकीचं आहे, आणि असं न करणं म्हणजेच अर्थात जबाबदार निसर्ग पर्यटन. इथे सुद्धा बघा, हा चित्ता मसाई माराचीच गोष्ट आहे. त्याला जायला जागाच नाहीये, सगळीकडून वाहनाने घेरलेलं आहे, आणि त्याला खरंच कळत नाहीये की इथून मी माझा जो मार्ग आहे त्या मार्गाने कसा जाऊ. नो वे टू गो. इट इज फ्रॉम मसाई मारा. वी हॅव सीन दिस चित्ता अँड वी वेर पार्ट ऑफ इट. ऍक्च्युली आमच्या ड्रायव्हरनी आम्ही बाजूला लावली ती गाडी, पण बाकीचे सगळेच नियम पाळतात असं नाही, आणि त्यामुळे मग अशी परिस्थिती निर्माण होते. आता हा बघा तुम्ही, गाडीचा आवाज पण तुम्हाला येतोय आणि गाडीचं चाक पण दिसले, किती जवळ आहे गाडी. आता हे घाईघाईने तो अन्न खातोय, त्याला शांतपणे अन्न तरी खाऊ द्या. आणि त्याची जी नैसर्गिक क्रिया आहे अन्न खाण्याची, तीच सुद्धा आपण त्याला शांतपणे करू देत नाहीये. हे पूर्णपणे बेजबाबदारपणाचं वागणं आहे. आता इथे तुम्ही लांबवर बघू शकता, एक चित्ता मादा आहे आणि तिच्याबरोबर 4 तिची छोटी पिल्ल आहेत.
ही मादा सगळ्या वाहनांच्या गर्दीतून, त्या गर्दीत उभी होती ती. त्याच्यानंतर त्या पिल्लांना सुखरूपपणे कसं घेऊन जायचं यासाठी तिला खूप वेळ तिथे थांबावं लागलं. आम्हाला खूप वेळ तिचं दर्शन झालं, ही गोष्ट वेगळी. पण आता तिला तो मार्ग सापडलेला आहे. शेवटी ते फॉरेस्ट गार्ड आले आणि त्यांनी, आता ती लांब जाताना दिसते कारण तिला मार्ग मोकळा आहे. तिकडे लांब तिकडे गाड्या उभ्या आहेत पण तरी मोकळा मार्ग थोडासा आहे. आणि शेवटी गार्डने येऊन आम्हाला तिला वाट करून द्यायला लागली. आणि अशा प्रकारचं वागणं केव्हाही चुकीचं आहे कुठेही. आता मी जसं म्हटलं तसं आपण निसर्ग पर्यटनासाठी जातो तेव्हा आपण काय काय आपण करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्रकल्प जर आपण हाती घेतले ना तर खूप छान मजा येऊ शकते. आणि आपल्याला आणखीन माहिती पण मिळू शकते. जंगलातील विविध आवाजांचा अभ्यास करायला शिका, विविध वनस्पतींचा अभ्यास, प्राण्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास. आम्ही मसाई मारामध्ये ते इतके विचित्र विचित्र प्राण्यांच्या वर्तणुकी बघितल्या आणि त्याच्यावर एक वेगळा हे होऊ शकेल, प्रेझेंटेशन होऊ शकेल. प्राण्यातील एकमेकांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करू शकता, जैवविविधतेचा अभ्यास करा, पक्षी निरीक्षण करा, छोटे छोटे प्रकल्प मगाशी म्हटलं तसं हाती घ्या. ऐतिहासिक महत्व कुठल्याही जागी गेला तरी त्याचं महत्व समजून घ्या. आणि जंगलासाठी पर्टिक्युलरली जेव्हा जंगलात जाता तेव्हा परिसंस्थेविषयी जास्त माहिती मिळवा आणि मग त्या जंगलात जा, असं मला वाटतं. आणि हे सगळं जर आपण केलं तर मला वाटतं आपण खरंच जबाबदार निसर्ग पर्यटन म्हणजे काय आपल्याला कळलं असं म्हणायला हरकत नाही. जबाबदार पर्यटक व्हा. जिथे जाल तिथे फक्त, म्हणजे पायी गेलात तर फक्त पावलांचे ठसे मागे सोडा आणि आठवणी घेऊन या, बाकी काहीही नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे एथिक्स इन इको टुरिझम याविषयी आज मार्गदर्शन केलं. आपण आता प्रश्नोत्तरांच्या सेशनकडे वळूया. आपल्याला एक प्रश्न आला आहे, तो मी सांगते. आपण फोटोग्राफीचं एक्झाम्पल बघितलं की त्या फोटोमध्ये ऑलमोस्ट ती लेन्स त्या म्हणजे त्या प्राण्याच्या ऑलमोस्ट तोंडाच्या जवळच नेली होती. बट मग जर आपल्याला फोटोग्राफी करायची असेल तर मग ती एथिकली कशा प्रकारे करता येईल आपल्याला? एथिकली करायची म्हटल्यावर तर तुम्हाला तुमच्याकडे जर लेन्स किती पॉवरफुल आहे याच्यावर खूप अवलंबून असतं. आपण बऱ्याच वेळा बघतो आपल्या इथले पण जे वन्यजीव अभ्यासक असतात ते कधी प्राण्यांच्या जवळ जात नाहीत. ते एके ठिकाणी रस्त्यावर त्यांची गाडी थांबलेली असते आणि त्यांच्याकडे इतक्या झूम लेन्सेस इतक्या पॉवरफुल असतात की लांबून पण ते फोटोग्राफी करू शकतात. माझ्या मते आहे ना, हे जबाबदार पर्यटक हे एमॅच्युअर जे आहेत त्यांच्याकडनंच या चुका होतात असं मला वाटतं. कारण जवळ जवळ जाण्या, प्राण्याच्या आणखीन जवळ जाण्यासाठी म्हणजे चांगला फोटो मिळेल. कारण तुमचा फोटो एरवी तुमच्याकडे जे गॅजेट आहे किंवा जो कॅमेरा आहे किंवा जो काय म्हणायचं मोबाईल आहे त्याने तेवढा व्यवस्थित फोटो येणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ड्रायव्हरला जवळ जवळ पुढे पुढे जाण्याची भरीस पाडता, रादर विनंती नाही करत, भरीस पाडता. तर माझ्या मते बेस्ट सगळ्यात चांगल्या प्रकारचे लेन्सेस घेऊन, चांगल्या प्रकारचा कॅमेरा घेऊन, एक सगळं खर्चिक आहे मला माहिती आहे, पण तरच ते चांगले फोटो लांब राहून, प्राण्यांपासून लांब राहून त्यांना न डिस्टर्ब करता येऊ शकतात. थँक्यू मॅम. जी नमस्ते मैम. आपने कहा कि ये सारी विजिट करने के पहले हमें थोड़ी स्टडी करनी चाहिए, तो ये हम कहाँ से कर सकते हैं? स्टडी का मतलब थोड़ी सी जानकारी लेना जरूरी है. और अभी आजकल तो क्या एक क्लिक पे आपको जानकारी मिलती है. या तो कोई वन्यजीव अभ्यासक है, उसके पास जाके उसके साथ बात करके भी आप जानकारी ले सकते हैं. अगर कोई जगह आप जाने वाले हैं तो वो जगह की जानकारी आपको इंटरनेट पे जरूर मिलेगी. बेसिक चाहिए अपने को उसका अभ्यास नहीं करना है, स्टडी नहीं करना है, जानकारी चाहिए. जानकारी होना और अभ्यास होना दो अलग चीज है. जानकारी अगर है तो आपको मालूम है कि यहाँ किस प्रकार के वन्यजीव रहते हैं, किस प्रकार की बायो इकोसिस्टम है, ये सब जानकर अगर आप वहां गए तो यू विल बी मोर सुटेबल टू बी देयर एंड कंफर्टेबल फॉर द एनिमल्स विच आर देयर. तो जानकारी पाना जरूरी है जो इंटरनेट पे आपको अच्छे से मिल जाएगी. या तो फिर कोई लाइब्रेरी में जाके, या वन्यजीव अभ्यासक जो है, निसर्ग अभ्यासक है, उसको पूछ के उनके साथ बात करके भी आप जानकारी ले सकते हैं. जी थैंक यू मैम.
थँक्यू मॅम. एखाद्या रिमोट प्लेसला इको टुरिझम सुरू करायचे असेल तर आपण काय करायला हवं त्यासाठी? आता रिमोट ठिकाणी म्हणजे तिथे आता तुमचा इको टुरिझम सुरू करण्याचा हेतू काय हे महत्वाचं आहे. समजा तुम्हाला फक्त निसर्गात जाऊन लोकांना आनंदात तिथे राहण्यासाठीचा रिसॉर्ट करायचा असेल किंवा इको टुरिझमचं जागा निर्माण करायची असेल तर तिथल्या आधी आसपासच्या हॅबिटॅटचा स्टडी करणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण हेच जर तुम्हाला वन्य प्राणी बघण्यासाठी किंवा तिथून जास्त सोयीचं पडेल असं जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, म्हणजे वन्य प्राणी बघणं सोयीचं पडेल ही जागा तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्हाला निश्चितपणे तिथल्या इकोसिस्टीमचा अभ्यास करायला लागेल. कारण कसं आहे ना, जसं मी म्हटलं तसं निसर्ग पर्यटन आपण हा एक जनरल शब्द वापरला, पण मुळात तुम्हाला तो रिसॉर्ट किंवा ती जागा निर्माण करण्याचा मागे हेतू काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे हेतू जर क्लिअर असला तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथले अरेंजमेंट. आता आम्ही मसाई मारायला गेलो होतो, आमची जी जागा होती राहायची ती पूर्ण जंगलाच्या आतमध्ये होती, पण सगळ्या सोयी तिथे उपलब्ध होत्या. पण ऍट द सेम टाइम अशा प्रकारे सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या की तिथे रात्री आम्हाला एकटं फिरायला परवानगी नव्हती. एक मोठा 6 फुटी उंच निग्रो यायचा, ही यूज्ड टू एस्कॉर्ट अस. त्याच्याजवळ एक मोठा भाला असायचा. आम्ही शिट्टी वाजवायची म्हणजे तो दारात येऊन उभा राहायचा आणि मग त्याच्याबरोबर जिथे आमचं जेवणाची सोय होती तिथे तो आम्हाला घेऊन जायचा. कारण तिथे आजूबाजूला सगळे वन्य प्राणी फिरत असायचे. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्था निर्माण करू शकलात, कारण ते सगळं खर्चिकच असणार आहे, निर्माण करू शकलात तर हरकत नाही. पण मुख्य म्हणजे हेतू तुमचा काय आहे हे सगळ्यात महत्वाचं. घरट्यामधील पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी काही नॉर्म्स आहेत का? लिहिलेल्या नॉर्म्स नसल्या तरी आपण स्वतःला ते नॉर्म्स घालून देऊ शकतो. कारण जेव्हा तुम्ही घरट्यातल्या पिल्लाचे, आता जमिनीवर घरटं असेल, समजा एखादं बुलबुलचं असेल तर खालच्या खाली तुम्ही फोटो काढू शकता. पण ते सुद्धा, कारण पक्ष्यांचं बरोबर लक्ष असतं आपल्या घरट्याकडे, तुम्ही जवळ जायला बघितलं की लगेच पक्ष्यांची रिॲक्शन यायला सुरुवात होईल, त्यांचा चिवचिवाट सुरू होईल. त्यामुळे नॉर्म्स, लिखित नॉर्म्स नाही, पण या नॉर्म्स आपण स्वतःला घालून द्यायला हव्यात की आपण किती जवळ त्या जीवाच्या किती जवळ गेलं पाहिजे. लहान पिल्लं त्यांना काहीच कळणार नाही, पण तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की आपण किती जवळ त्यांच्या जायचं. कारण त्यांना तुम्ही जे काय करताय ते बघून ती मादा आणि नर, त्यांचे जे आई वडील असतात ते चिवचिवाट करायला सुरुवात करतात. त्याचा अर्थ तुम्ही तो नॉर्म पाळलेली नाहीये. जोपर्यंत रिॲक्शन येत नाही ना तोपर्यंत थांबण्याची गरज नाही, त्याच्या आधीच आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मॅम. आपल्याला चॅटबॉक्समध्ये काही प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. योगिता सुर्वे, केतकी पाटील, दीपा धाडे आणि डॉक्टर संजय जोशी सर यांनी सर्वांनी सांगितलं आहे की लेक्चर सेशन खूप छान झालं. तर त्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज एवढ्या छान विषयावरती मार्गदर्शन केलं. थँक्यू. माय प्लेजर. जसं आपण दर एपिसोडमध्ये एका विषयाची माहिती घेतो, एका दिवसाची, तसं आता उद्या 29 जूनला इंटरनॅशनल डे ऑफ ट्रॉपिक्स हा दिवस साजरा केला जातो. तर हा दिवस उष्णकटिबंधीय प्रदेशातील राष्ट्रांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि उष्णकटिबंधातील जागरूकता साजरी करणारा दिवस आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी जर आपण पाहिलं तर 36% भाग हा उष्णकटिबंध प्रदेशांनी वेढलेला आहे. त्यामध्ये विषुववृत्त, तसेच उत्तर व दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलियाचे काही भाग समाविष्ट होतात. हा प्रदेश वर्षभर उष्ण असतो आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये क्षेत्रफळानुसार जगातील जवळपास 95% खारफुटीची जंगले आहेत आणि जवळजवळ 99% खारफुटी प्रजाती देखील आहेत. येथे बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, परंतु तेवढंच, जेवढी डायव्हर्सिटी जास्त आहे तेवढंच नुकसानही, तेवढे धोकेही जास्त आहेत त्या प्रदेशाला. तर इथे हवामान बदल आहे, जंगलतोड, शहरीकरण यासारख्या अनेक आव्हानांचा सामना या प्रदेशातल्या लोकांना देखील करावा लागतो. तर असा हा दिवस उद्याचा आपण सर्वजण सेलिब्रेट करणार आहोत, इंटरनॅशनल डे ऑफ ट्रॉपिक्स. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात पुढे जाताना एका इव्हेंट, म्हणजे एका
नेचर ट्रेल विषयी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला निसर्गायन हा जो प्रकल्प आहे तिथे आपण रानभाज्या या विषयावर नेचर ट्रेल ऑर्गनाईज केला आहे. रविवार दिनांक 30 जूनला 10 ते 12:30 या वेळामध्ये तो असेल. आणि यामध्ये आपण रानभाज्या म्हणजे काय, त्या नैसर्गिक पद्धतीमध्ये तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, रानभाज्यांचे उपयोग काय असतात, कारण की प्रत्येक रानभाजी जर आपण पाहिली तर त्याचे काही ना काही औषधी उपयोग असतात. तर आपण या सर्व प्रकारचं मार्गदर्शन या ट्रेलमध्ये करणार आहोत. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की या दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि आपल्या निसर्गायनच्या रानभाज्यांच्या या ट्रेलला नक्की जावं. मी हे पोस्टर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन आपलं सेशन झाल्यानंतर. त्यानंतर पुढे जाताना पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी, जे मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्या संस्थेला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्ताने आपण पर्यावरण स्नेहमेळ्याचे आयोजन केलं आहे. हा स्नेहमेळा 7 जुलैला रविवारी म्हणजे पुढच्या रविवारी होणार आहे 9:30 ते 12:30 या वेळामध्ये सहयोग मंदिरला ठाण्यामध्ये. तर नक्की तुम्ही या सोहळ्याला देखील उपस्थित राहावे सर्वांनी, ही तुम्हाला विनंती आहे. आणि सर्वांनी आपल्या संस्थेच्या या 25 वर्षाच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी व्हावं याची सर्वांना विनंती. त्यानंतर पुढे आपण पुढच्या महिन्यातले 4 सेशन्स कुठले आहेत ते मी आता सांगत आहे तुम्हाला. तर 5 तारखेला आपण जर्नी ऑफ पर्यावरण दक्षता मंडळ, कारण आता आपल्या संस्थेला असं सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष होत आहेत, त्यामुळे 25 वर्षातला आपला प्रवास कसा होता या विषयावरती आपल्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी यांचं व्याख्यान होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या शुक्रवारी 12 जुलैला 11 जुलैला ऍक्च्युली पॉप्युलेशन डे असतो, लोकसंख्या दिवस. त्यानिमित्ताने आपण लोकसंख्या आणि पर्यावरण या विषयावरती डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांचं व्याख्यान ठेवलं आहे. 19 तारखेला सापाविषयी जनजागृतीच्या निमित्ताने अभय पावगी यांचं व्याख्यान आहे. आणि 26 तारखेला वर्ल्ड मॅनग्रोव्ह डे म्हणजे जागतिक खारफुटी दिन असतो, त्यानिमित्ताने आपण खारफुटी या विषयावरती हेमंत कारखानीस सरांचं व्याख्यान ठेवलं आहे. तर या 4ही सेशनला देखील तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि एवढं बोलून मी आपलं आजचं सेशन संपवते. पुन्हा एकदा मी डॉक्टर निलिमा कुलकर्णी मॅमचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आपल्या सेशनला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि सर्व पार्टिसिपंट्सचे देखील मनपूर्वक आभार की तुम्ही या सेशनला उपस्थित राहिलात. आणि पुढच्या सर्व सेशनला देखील तुम्ही नक्की मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि तुमचे मित्रमंडळी किंवा फॅमिली मेंबर्स या सगळ्यांना नक्की आपल्या हे खुली पर्यावरण शाळे उपक्रमाबद्दल सांगा. तोपर्यंत आपण पुढच्या शुक्रवारी भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू सो मच.